नमस्कार. आज आहे ऑफिसवाला दिवस आणि आज मी टिफिनमध्ये बनवलं आहे, हसबंडच्या टिफिनमध्ये बनवलं आहे चिकन कलेजी. आणि हे सर्व प्री प्लॅनिंग असतं की मी आदल्या दिवशी चिकन घेऊन आलेली आहे. हे चिकन आहे ते मी संध्याकाळी ऑफिसमधून सुटल्यानंतर घेतलेलं आहे आणि मी घरी आल्यानंतर स्वच्छपणे त्याला धुवून घेतलं आधी. मला सर्वांना तर माहिती आहे मी फिश लवर आहे, पण चिकन हे माझ्याकडे 6-1 महिन्यांनीच बनलं जातं. पण आता कसं आहे, थंडीने धूमधडाका घातलेला आहे नोव्हेंबरमध्येच, तर म्हटलं आज टिफिनसाठी चिकन बनवूनच टाकूया. आज मी इथे चिकन कलेजी, चिकन लॉलीपॉप आणि चिकनसुद्धा आहे. तर ह्यांना आधी आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर यांच्या पेस्टने मॅरिनेट केलेलं आहे आणि 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धना पावडर, हे चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे, जास्त मीठ टाकलं नाही आहे. अर्धाच लिंबू होता, लिंबू आणायलाच विसरली, तर अर्धा लिंबू मी पिळलेला आहे. ह्या चिकन रेसिपीमध्ये जास्तीत जास्त लिंबू असेल ना, टेस्ट तेवढीच चिकनमध्ये उतरून जाते. हे सर्व मी हाताने मॅरिनेट करून ठेवलं, एका बाउलमध्ये भरून ठेवणार आहे, कारण की हे रात्रभर मस्तपैकी मॅरिनेट होऊन जाणार. तर सर्वात आधी मी टाकली आहे चिकन लॉलीपॉप, कारण की ते सर्वात शेवटी मला फ्राय करायचे म्हणजे रात्रीला. नंतर चिकन कलेजी आणि वरतून मी चिकन टाकलेलं आहे. आता हे ओव्हरनाईट मी पूर्ण फ्रीजमध्ये पॅक करून ठेवणार डब्बा. ताटाला जो पण मसाला आहे तो पूर्ण पुसून घेणार, जोपर्यंत चेहरा त्याच्यामध्ये दिसत नाही. हे सर्व आईला क्रेडिट जाणार आहे, कारण की आईची सवय आहे. तसंही आईचे गुण लेकीमध्ये उतरतातच बऱ्यापैकी, तर आहेत माझ्यामध्ये भरपूर सारे गुण आईचे सुद्धा. तर हे चिकन मॅरिनेट झालेलं आहे आणि आता मी हे पॅक करून फ्रीजमध्ये ठेवून देणार. नेक्स्ट डे मॉर्निंग असं काही जर बनवायचं असेल ना, तर अलाराम लागण्याच्या आधीच मी उठून जाते. आणि जेव्हा मी विंडो ओपन केली तेव्हा असं वाटलं की म्हणजे एवढा गारगार वारा येत होता आणि एवढा मूड फ्रेश होत होता ना, त्याच्यामुळे मला एकदम छान वाटलं. भांडी घासणं तर ठीक आहे, ते मला जमून जातं, पण हे आहे काम ते मला खूप आवडतं आहे. तर भांडी लावण्याचं काम आहे सकाळी उठल्यानंतरचं, तर ते मी पहिलं पटापट करून घेते, म्हणजे किचन ओटा क्लिअर, तर माझी कामं मग पुढे पटापट. प्लेटी, वाट्या, चमचे, ताटं हे सर्व मी प्रत्येक रॅकमध्ये लावून घेतलं, कारण की डब्बे सोडून मी सगळं लावून घेतलं, कारण की डब्बे आता जेवणाचे डब्बे पॅक करायला लागणारच आहेत, त्यामुळे डब्बे फक्त मी ठेवले. थंडीच्या दिवसामध्ये दिवस छोटा आणि रात्र मोठी असते, तसंच काही ते आहे बघा, बाहेर काळोखच आहे. कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि आता हे मॅरिनेट केलेलं चिकन आहे, फक्त चिकनच घेणार आहे, ते सर्व मी आता फ्राय करून घेणार तेलामध्ये. हे असं तेलामध्ये फ्राय केल्यामुळे ना चिकन मस्तपैकी रोस्ट होतं व्यवस्थितपणे आणि कलर एकदम छान येतो चिकनला. आता कढईमध्ये जे पण ऑइल, पाणी जे सुटलेलं होतं ते सुद्धा सुकलेलं आहे आणि चिकन अशा प्रकारे सुकं झालं आहे, म्हणजे आता हे प्रॉपर शिजलेलं आहे आणि कलरसुद्धा छान आलेला आहे. चिकनला ठेवलं एक साईडला आणि आता मध्येच मी थोडा ब्रेक घेतला, कारण की स्वचा टिफिन रेडी करायचा आहे. तर त्याच्यासाठी मी बनवलेलं आहे बटाटा आणि बीट, गाजर यांचं बॉईल करून ग्रेव्ही बनवून घेतली सुकी भाजीसारखी, आणि त्याच्यामध्ये चीज वगैरे टाकून टोस्ट सँडविच बनवलं व्हेज. तर ह्याच्या बहाण्यानेच म्हणजे टिफिनसाठी त्याला जे बनतं तेच आम्हाला ब्रेकफास्ट म्हणून असतं, तर आमचं ब्रेकफास्टसुद्धा रेडी झालेलं आहे. चिकनसाठी कांदा खोबऱ्याचं वाटण लागणार आहे, तर इथे मी खोबरं आहे ते थोडं तेलामध्ये फ्राय करून घेतलेलं आहे. खोबऱ्याचा कलर आहे तो जास्त डार्क ठेवला नाही आहे, जर जास्त डार्क झालं तर चिकनचा कलरही थोडा काळपट असा होतो डार्क. तर त्याच कढईमध्ये थोडीशी मी लवंग घेतलेली आहे, काळी मिरी, लसूण आणि खसखस, बडीशोप आणि थोडीशी तीळ घेतलेले आहेत. तर ते टाकल्यानंतर मी कांदासुद्धा घेतलेला आहे, तो आता फ्राय करून घेणार त्याच्यामध्येच सर्व एकत्र. थोडंसं आलंसुद्धा घेतलेलं आहे. कांदा फ्राय झालेला आहे, आता मी तो काढून घेणार प्लेटमध्ये आणि थंड झाल्यानंतर त्याचं वाटण करून घेणार. तर आता इथे मी बाजरीची भाकरी बनवते. थंडी आहे तर थंडीमध्ये जास्तीत जास्त माझ्याकडे बाजरीची भाकरी बनवलीच जाते आणि उकड काढून घेते भाकरीला सुद्धा. ह्याच्यामुळे ना दुपारपर्यंत भाकरी अगदी नरम राहते. जे चिकन फ्राय केलेलं आहे त्याला मी एका बाउलमध्ये काढून घेते, कारण की त्याच कढईमध्ये मला चिकन ग्रेव्हीला फोडणी द्यायची आहे, त्याच्यामुळे ते मी चिकनला फोडणी देते. तेल घेतलेलं आहे थोडंफार आणि त्याच्यामध्ये मी लाल तिखट टाकलेलं आहे, त्याच्यामुळे कलर आणखीन छान येतो ग्रेव्हीला. आता वरतून मी काळं वाटण घेणार आहे, म्हणजेच कांदा खोबऱ्याचं वाटण घेणार आहे.
ते सुद्धा त्या मसाल्यामध्ये मी मिक्स करून घेणार आहे। कांदा आणि खोबरा ऑलरेडी मी रोस्ट करून घेतलेले आहे, त्याच्यामुळे जेव्हा वाटण रेडी होतं तेव्हा मी तेलामध्ये जास्त वेळ फ्राय करत नाही। वरतून आता सुके मसाले टाकणार आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे, थोडीशी पाऊण चमचा मी हळद घेतलेली आहे आणि गरम मसाला टाकलेला आहे वरतून। चिकन मसाला आहे तो मी वरतून टाकून आता पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे आणि एकदम शेवटी सुद्धा मी चिकन मसाला टाकून घेणार आहे। आता इथे सर्व मसाले टाकून मिक्स करून झालेले आहे वाटण वगैरे सर्व। आता ह्याच्यामध्ये मी चिकन ॲड करणार। चिकन वाटणामध्ये टाकल्यानंतर एकदा व्यवस्थितपणे पुन्हा मिक्स करून घेणार आणि वरतून ना गरम पाणी टाकणार मी। ते थोडं हाताला भाजत होतं, तर 1 ग्लास मी इथे गरम पाणी घेतलेलं आहे। त्याच्यामुळे ग्रेव्हीला कलर वरतून तरी एवढी सुंदर येते, नक्की ट्राय करा तुम्ही सुद्धा। मॅरिनेशन करताना थोडंफार मीठ एकदम थोडंसंच टाकलेलं होतं, त्यामुळे आता इथे मी चवीनुसार थोडं मीठ टाकणार आहे। वरतून चिकन मसाला टाकून घेणार आहे। आता ह्याला 5 मिनिटं तरी मी उकळी आणून घेणार झाकण ठेवून। पॅनमध्ये थोडं मी तेल घेतलेलं आहे आणि जे थोडंसं वाटण होतं ते सुद्धा मी ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये। एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये मी चिकन कलेजी बनवणार आहे, चिकन कलेजी सुकी। तर इथे थोडाफार मसाला घेतलेला आहे, जास्त मसाला मी टाकणार नाही आहे। हळद घेतलेली आहे आणि वरतून चिकन मसाला थोडासा। जास्त तिखट हवं असल्यास तुम्ही मसाल्याचं प्रमाण वाढवू शकता, पण माझ्या घरामध्ये तिखट खूप कमी चालतं, त्याच्यामुळे मी खूप कमी मसाले घेतलेले आहेत। आता इथे वाटणसुद्धा मिक्सरच्या भांड्याला लागलेलं ते सुद्धा पाणी मी ॲड करून ह्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे। आता छानशी ग्रेव्ही झालेली आहे थिक, त्याच्यामध्ये मी आता कलेजी टाकून घेतलेली आहे। कलेजी टाकून झाल्यानंतर व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आणि वरतून चवीनुसार मीठ टाकणार। वरतून झाकण ठेवून 5 मिनिटासाठी मी वाफ काढून घेणार। कलेजीला शिजायला जास्त वेळ लागत नाही। आणि आता बाजूलाच माझी चिकन ग्रेव्हीसुद्धा रेडी झालेली आहे आणि किती छान कलर आलेला आहे पाहू शकता तुम्ही सुद्धा। तर वरतून कोथिंबीर टाकून गार्निश करून घेणार। चिकन ग्रेव्ही रेडी झालेली आहे। आणि त्याचबरोबर इथे कलेजीसुद्धा रेडी झालेली आहे, सुकी कलेजी, आणि त्यालासुद्धा मी कोथिंबीर टाकून गार्निश करून घेतलेला आहे। आता इथे मी टिफिन पॅक करून घेते हसबंडचा। त्याच्यामध्ये आहे बाजरीची भाकरी, चिकन ग्रेव्ही, चिकन कलेजी सुकी, त्याचबरोबर थोडं सलाड आहे आणि राईस आहे। माझ्या टिफिनसाठी मी व्हेजच घेतलेला आहे। जेवणासोबतच माझं दुसरंही काम असतं चालू, जे की कपडे धुणं। ते कपडे धुवूनसुद्धा झालेले आहेत आणि आता बाकीचं आवरावर करायचे। पण आता हे डब्बे सर्व पॅक झालेले आहेत माझे। सकाळचे आता 8 वाजून गेलेले आहेत आणि घड्याळावरतीच माझी कामं होत असतात सर्व। तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मला कमेंट्सद्वारे। स्वरचंही आता इथे मी जेवण रेडी करून ठेवते आणि त्याचबरोबर त्याचा संध्याकाळचा इव्हनिंग स्नॅक्ससुद्धा मी रेडी करून ठेवलेला आहे। जो सकाळचा असतो तो संध्याकाळला असतो। तर माझं मेन काम आहे की किचन क्लीन करणं आणि भांडी वॉश करणं। तर जेवढे पदार्थ बनतात तेवढी जास्त भांडी बनतात आणि माझी खूप भांडी बनून जातात, म्हणजे घासण्यासाठी पडून जातात। तर इथे मी पटापट माझ्या भांड्यांचं काम करून घेते आणि ह्याच्या आधीचा राऊंड एक झालेला आहे, तो माझ्या हसबंडनेच केलेला आहे, ते मी शूट नाही केलं। कधीतरी जरा टाईममध्ये मागे पुढे झालं किंवा थोडाफार उशीर झाला की माझे हसबंड ही भांडी क्लिअर करतातच। तर ही रॅकमध्ये लावते, ती त्यांनीच भांडी क्लिअर केलेली आहेत। तर हे सर्व मी शूटमध्ये नाही दाखवू शकत, कारण की काही सासरकडची फॅमिली आहेत, काही गावाकडची फॅमिली आहेत, जे हे असं शूटमध्ये दाखवणं त्यांना बरोबर वाटत नाही, त्याच्यामुळे मी त्यांचं कधी शूट हे काम करताना घेत नाही। आणि हे काम करताना त्यांना शूट करणं हे माझ्या मनालाही पटत नाही, त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त हे काम करताना ते इग्नोरच करते। पण मला त्यांची हेल्प असते, भरपूर साऱ्या कामांमध्ये हेल्प असते, म्हणून तर मी ऑफिस वगैरे हे सर्व करून हे सर्व मॅनेज करू शकते, यूट्यूब वगैरे। तर चला, सर्व माझी कामं आवरलेली आहेत इथली किचनमधली। इथे रेडी झाले माझ्या ऑफिसला जाण्यासाठी आणि हा मी मॅक्स मॉलमधून घेतलेला टॉप आहे, कॉटनची कुर्ती, खूप छान वाटत होती।
आज नाही हे सर्व जेवण वगैरे आवरून एकदम टायमाच्या आधीच मी रेडी होती आणि नेहमी कशी घाई होते, पण आज अगदी निवांत होती आणि खूप आधीच माझं सगळं आवरून झालेलं, त्यामुळे मी वेळेच्या आधीसुद्धा पोचली. मात्र ट्रेनने मला फसवलं, कारण की मी ब्रिजवरती असतानाच बिफोर टाईम 2 मिनटं आधीच ट्रेन निघून गेली. त्यामुळे हे तर काय होतच असतं कधीतरी, पण खूप जीवाला लागतं, कारण की अगदी ट्रेन जवळ असताना ट्रेन जर निघून जाते ना, तर खूप मनाला वाटतं. आणि हे ट्रॅव्हलिंग जे करत असतील ना, त्यांना खूप रिलेट होईल, कारण की ट्रेन समोरून जाते तेव्हा खूप वाईट वाटतं. संध्याकाळ झालेली आहे आणि मी आलेली आहे माझ्या ऑफिसमधून आता घरी आणि ॲप्रॉन घातलं आहे, कारण की मला टॉपला जपायचं आहे. व्हाईट टॉप आहे, काही डाग लागू नये म्हणून. तर आता मला चिकन लॉलीपॉप करायचं आहे, जे मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे मॅरिनेट करून. लॉलीपॉपमध्ये इथे मी 2 चमचे मैदा घेतलेला आहे आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. वरतून आता मी थोडंसं कलरसाठी काश्मीरी मिरची घेणार आहे आणि थोडीशी काळी मिरी टाकलेली आहे. याच्यामध्ये सोया सॉस वगैरे पण आपण टाकू शकतो, टेस्ट खूप छान येते. चवीनुसार वरतून मीठ घेतलेलं आहे आणि अंड्याचा व्हाईटवाला पार्ट आहे तोच घेतलेला आहे, येल्लोवाला घेतला नाही आहे. आणि 1 अंडं पूर्ण घेतलेलं आहे मी. आता हे सर्व मी हाताने मॅरिनेट करून घेणार. 10-15 मिनटासाठी साईडला ठेवणार. त्याच्यानंतर मी डायरेक्ट लगेचच फ्राय करायला घेणार. इथे मी चपाती करून घेते आज, कारण की भाकरी वगैरे नको आहे, आज चपातीचं पीठच मळून घेतलं. तेल अगदी हाय फ्लेम करून मी आता मीडियमवरती आणलेलं आहे आणि एक एक करून लॉलीपॉप मी त्याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहे. तर इथे माझे लॉलीपॉपसुद्धा फ्राय झालेले आहेत आणि एकदम क्रिस्पी झालेले. तर असा जातो माझा हर एक दिवस, काहीतरी नवीन पदार्थ ट्राय करण्याचा प्रयत्न करते. आणि आता इथे माझ्या चपात्यासुद्धा झालेल्या आहेत आणि जेवण माझं आता सगळं झालेलं आहे, म्हणजे लॉलीपॉप आणि भात आणि फक्त चपातीच होती. त्यामुळे आता मी खुशसुद्धा आहे आणि पहा एकदम हॉटेलसारखे लॉलीपॉप दिसत आहेत आणि तसं मी त्याला सजवून पण ठेवलं. तर अंड्याचा बलक होतं, त्याचं मी अंड्याची पोळी काढली अशीच काळी मिरी टाकून. तर आता इथे माझं पूर्ण जेवण रेडी झालेलं आहे आणि आता हे ऑइल आहे ते थंड झालेलं आहे, त्याच्यामुळे मी आता डब्यामध्ये पॅक करून ठेवते, म्हणजे कढईही घासायला होऊन जाईल. जेवणाच्या आधीची भांडी आवरून घेते. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, जास्तीत जास्त नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट्स करा छान छान. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.